सरकारने मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 40 दिवसांची मुदत घेतली होती। ती 24 तारखेला संपली आणि 25 तारखेपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। ही मराठा आरक्षण आंदोलनाची सध्याची परिस्थिती आहे। पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला इतका वेळ का लागतोय? आरक्षण देण्यासाठी सरकारसमोर नेमक्या काय अडचणी आहेत आणि मराठा समाजाला 2 मार्गांनी आरक्षण मिळू शकतं। ते 2 मार्ग नेमकं कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रगती सूर्यवंशी आजाजुबा या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते। मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे। त्यामुळे आरक्षण देण्याच्या पर्यायाकडे सरकार आता गांभीर्याने बघताना दिसतंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे 2 मार्ग सरकारसमोर आहेत। त्यातला पहिला मार्ग म्हणजे एक स्वतंत्र प्रवर्ग बनवून मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण देण्याचा पर्याय। असा प्रयत्न याआधीही 2 वेळा झाला होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही। कारण हे आरक्षण मिळवण्यामध्ये 2 अडथळे आहेत। पहिला अडथळा म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तो समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेला आहे। हे मागास वर्ग आयोगाच्या निकषानुसार सिद्ध करावं लागतं। कारण राज्यघटनेत फक्त शैक्षणिक आणि सामाजिक मागास घटकांनाच आरक्षणाची तरतूद आहे। दुसरा अडथळा म्हणजे इंद्रसहानी खटल्याच्या निकालात कोर्टाने आरक्षणाची मर्यादा फक्त 50% पर्यंतच ठेवण्याचा निर्णय दिला आहे। त्यामुळे 50% जास्त आरक्षण असू शकत नाही। सध्या SC, ST आणि OBC मिळून 52% आरक्षण दिलं गेलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा लागेल, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देता येईल। पण केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर गुजरातमध्ये पाटीदार, हरियाणामध्ये जाट अशा शेतकरी जातींना आरक्षणाच्या कक्षेत आणावं लागेल। पण केंद्रात सत्तेत असलेला भाजप आणि त्यांची मातृ संघटना असलेली RSS यांचा आरक्षण वाढवण्याला कायम कधी उघड तर कधी छुपा विरोध राहिलाय। त्यामुळे राज्यात एवढं मोठं आंदोलन सुरू असताना आणि राज्य सरकार आरक्षणाचं आश्वासन देत असताना केंद्र सरकार घटना दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पावलं उचलताना दिसत नाहीये। केंद्र सरकारच्या मराठा विरोधी धोरणामुळे आता स्वतंत्र मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालाय। त्यामुळे आता आरक्षणाचा एकच मार्ग उरतोय। त्यामुळे राज्यात एवढं मोठं आंदोलन सुरू असताना आणि राज्य सरकार आरक्षणाचं आश्वासन देत असताना केंद्र सरकार घटना दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पावलं उचलताना दिसत नाहीये। केंद्र सरकारच्या मराठा विरोधी धोरणामुळे आता स्वतंत्र मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालाय। त्यामुळे आता आरक्षणाचा एकच मार्ग उरतोय, तो म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत। त्यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे। कारण कुणबी म्हणजे शेती करणारा समाज। यानुसार बहुतांश मराठ्यांचा मूळ व्यवसाय हा शेतीच आहे। त्यामुळे मराठा आणि कुणबी वेगळे नाहीतच, फक्त जे समाज बांधव शेतीसोबत युद्ध करत असत किंवा पाटील, देशमुख अशा प्रशासकीय पदावर असत त्यांचा एक वेगळा वर्ग निर्माण झाला। त्यांच्या नोंदी मराठा अशा आहेत। या व्यतिरिक्त जे मराठा बांधव फक्त शेती करत होते त्यांच्या नोंदी मात्र कुणबी मराठा अशा लागलेल्या आहेत। नोंदी वेगळ्या असल्या तरी दोन्ही मराठे हे एकच आहेत। दोन्हींचा मूळ व्यवसाय हा शेतीच आहे। फक्त काही जण वर्षातल्या काही काळापुरतं युद्धावर जात होते म्हणून ते वेगळी जात होत नाहीत। त्यामुळे जरांगेंची मागणी रास्त आहे। पण OBC हा भाजपचा प्रमुख मतदार आहे। त्यामुळे मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तर OBCंच्या आरक्षणात मराठा समाज वाटेकरी होईल आणि हा समाज भाजपवर नाराज होऊन भाजपपासून दूर होईल। भाजपला जर 2024 साली पुन्हा सत्तेत यायचं असेल तर OBCंचा रोष ओढून घेणं भाजपला परवडणार नाही। त्यामुळे सरकार आता या दोन्ही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार नाहीये। मराठा समाजाच्या आंदोलनाची धग पाहता त्यांना झुलवत ठेवणंही सरकारला जड झालं आहे। त्यामुळे सरकारसाठी आता इकडे आड आणि तिकडे वीर अशी सरकारची अवस्था झाली आहे, एवढं मात्र नक्की। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।